शिक्षणाधिकारी जातीवादी मोहन गायकवाडचं करायचं काय? 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 बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाधिकाऱ्यांचं करायचं काय? जीवन सावंत या मागासवर्गीय प्राथमिक शिक्षकावर बेकायदेशीर निलंबनाची कारवाई केल्यामुळे माननीय श्री मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी दीपक सांगले यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करीत आहोत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे आज या ठिकाणी एक चांगला शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून आटपाडी तालुक्यामध्ये जीवन सावंत सरांचं नाव गाजलेलं आहे। त्यामुळं हा मोहन गायकवाड हा मस्तवाल आहे, हा जातीवादी आहे। त्याच्यामुळं त्यानं या ठिकाणी जीवन सावंत सरांची चौकशी लावली। अनैतिक संबंधातून त्याचं म्हणणं असं आहे की अनैतिक संबंध ठेवलेत, त्याच्यामुळं त्याने चौकशी लावली। परंतु ती चौकशी लावत असताना आत्ताच माझ्या हाती सगळं कागदपत्र आलेली 6/12/2023ला व्यक्तीचे तक्रार दिली होती। एका थोरात म्हणून एक सांगोल तालुक्यातला माणूस आहे, त्याने तक्रार दिली होती। त्या तक्रारीचा आणि या जीवन संस्थेला कुठलाही संबंध नसताना त्यानं गट शिक्षणाची आटपाडीला चौकशी लावली। त्या 20/1/23ला शिक्षण विभाग पंचायत समिती आटपाडी याने हा अहवाल क्लिअर दिलेला आहे, त्यांच्या बाजून दिलेला आहे। आणि त्यांचं आंदोलन त्याने जे निलंबनाची कारवाई केली ते त्याने जे म्हणणं होतं चौकशी आयोग होता ते निरंकाशी चौकशी आयोग दिलेलं आहे। त्याच्यानंतर 6/3/2023ला कार्यालयीन पद्धतीचं सुद्धा ह्याच मोहन गायकवाडनं ह्या बाहेरच्या लोकांना तक्रार करता येत नाही, आमचा शिक्षक चांगला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर जे आरोप आहेत ते निरंक आहेत, त्याला निर्दोष सुटण्यात द्यावं असं ह्या मोहन गायकवाडनं सुद्धा त्याला निर्दोष सोडलेला आहे। त्याच्यानंतर 10/5/2023ला आणि नायकवडी समितीने सुद्धा विटाची या प्रकरणी सुद्धा त्यांना मागणी केली होती चौकशीची, ती सुद्धा मागणी त्याने फेटाळून लावली। म्हणजे 3 वेळा चौकशी आयोग नेमून सुद्धा जीवन सावंत सर या मागासवर्गीय शिक्षकाला निर्दोष 7 लोकांनी सोडले। परंतु पैसे दिले नसल्यामुळं पैशाची मागणी 10 लाख रुपये मागणी केली होती। 3 लाख रुपये अनिस नायकवडीला हा देऊ शकला, बाकी 7 लाख रुपये देऊ न शकल्यामुळं त्याने त्याच्या निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। आणि ह्याला ह्या शिव मॅडमला ह्या ठिकाणी कुठलेही कसलेही माहीत नसताना शिव मॅडमची काहीतरी भूलथापा टाकून शिव मॅडमचे सही घेऊन शिव मॅडमच्या सहीनं त्याला निलंबित केलेलं आहे। परंतु ह्या मोहन गायकवाडचा अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार उजळ हा बायलवेड आहे, ह्याची स्वतःची बायको ह्याच्याकडे राहत नाही, ही बायको ह्याच्या वैतागात निघून गेले। त्याच पद्धतीनं गेल्या 7-8 महिन्यापूर्वी ह्या मोहन गायकवाडनं याच महिलेला सांगली जिल्ह्यातल्या महिलेला रात्री 11:30 वाजता बोलवून मला तू हवी आहे अशा पद्धतीनं अश्लील भाषा वापरून तिला मागणी केली। मागणी केल्यानंतर तिनं सगळीकडे तक्रार दिल्यानंतर त्या दिवसाने 20 लाख रुपये सगळ्या माध्यमाला मीडियाला किंवा या शिक्षणाधिकाऱ्याला पोलिसाला मॅनेज करेल असे अनेक प्रकार या ठिकाणी मोहन गायकवाडने केले। त्याबरोबर ह्या मागासवर्गीय जीवन सावंत सरांनी
न्यायालयात गेला, पोलीस स्टेशनला गेला, शिक्षण सर्वच निकाल त्याच्या बाजूने लागले आहेत. त्यामुळं हा क्लीन चिट असताना जाणून बुजून केवळ आमिषापोटी किंवा आमिषापोटी आणि अनेक तक्रारी ह्या 7-8 महिन्यामध्ये या मोहन गायकवाडनं कमीत कमी 20-22 लोकांना निलंबित केलेलं आहे. केवळ पैसे दिले नसल्यामुळे केलं. हा अतिशय नालायक माणूस आहे. त्या माणसावर पूर्णपणे ह्याची पूर्णपणे चौकशी करून ह्याच्या संबंधित चौकशी करून त्यांना निलंबित करावं एवढीच या ठिकाणी आमची मागणी आहे. आणि जीवन संसाराला पदमुक्त करून त्या पहिल्याच त्या ठिकाणी त्याला रुजू करावं अशी या जीवन आपली मागणी आहे. त्यासाठी या संदर्भात या ठिकाणी बसलेलो आहे. राष्ट्रवादी मोहन गायकवाडचं करायचं काय? राष्ट्रवादी मोहन गायकवाडचं करायचं काय?